हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेल बनवल्यानंतर जे उरलेला चोथा असतो की नाही, त्याचं काय करायचं, कसा हेअर मास्क बनवायचा तेच बघणार आहोत. कारण की बघा, केसांच्या हेल्थमध्ये की नाही एकदम महत्त्वाचा घटक असतो ते म्हणजे तेल किंवा ऑइलिंग आपण जे करतो ते. मग ते तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता. जे घरी आपण DIY तेल बनवतो की नाही, हर्बल, नॅचरल जे पण म्हणा तुम्ही. कारण की एकदम नॅचरल वस्तूंनी जे तेल बनवतो ते तेल जास्त हेल्दी असतं, केस वाढायला मदत होते आणि केस आपले खूप सुंदर होतात. तेल तर आपण साठवतो, पण बघा तेल गाळल्यानंतर हा जो चोथा उरतो की नाही, मग त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. कारण याच्यात तेल पण ॲड असतं आणि जे आपण एकदम नॅचरल वस्तू ॲड केलेल्या असतात ना, त्याच्यामुळे ते हेल्दी पण असतात. लगेच ते टाकाऊ झालेलं नसतं. तर बघा, याच्यापासून मी काय करते, दरवेळेस त्याचं एक हेअर मास्क बनवते. कारण की लगेच आपल्याला हे टाकून देऊ वाटत नाही. कारण की आपलं गृहिणींचा तो एक मोठा प्रॉब्लेमच आहे म्हणा, की सगळं फायदा घेतल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट टाकून देत नाही. आणि याचं मला खूप भारी वाटतं. कारण की बघा, जसं आपण तूप केल्यानंतर जसं पातेल्याला तूप लागलेलं असतं किंवा बेरीमध्ये तूप ॲड असतं आणि बेरीसुद्धा तेवढीच हेल्दी असते ना, तसंच मला हे तेलाचं पण वाटतं. आणि त्याच्यामुळे ज्या दिवशी मला केस धुवायचे असतात ना, मोस्टली त्याच दिवशी मग मी तेल बनवते. म्हणजे त्याचा यूज पण होईल, तेल पण साठवणूक होते आणि मग त्याचा मी असा वापर करते. तर बघा, 2-3 प्रकारे मी सांगणार आहे. एकाच प्रकारे जरी दाखवलं की नाही, तर तुम्हाला आणखीन काय करू शकतो ना, हे पण सांगणार आहे. तर बघा, त्याच कढईमध्ये मी परत टाकलेलं आहे, कारण पूर्ण तेलकट कढई होती. त्यात थोडंसं मी पाणी टाकलं. पाणी टाकल्यामुळं काय होईल, तर याच्यामध्ये जे तेल आहे की नाही, तर ते तेल पाण्याच्या सोबत गाळून परत बाहेर येईल आणि सोबतच जे आपण हे वाटून घेतलेल्या ज्या गोष्टी आहेत की नाही, तर त्याचं पण थोडंसं भाग येतो. त्याच्यामुळे ते ॲज अ हेअर पॅक म्हणून सुद्धा आपण लावू शकतो. कारण की बघा, हेअर पॅक किंवा हेअर मास्क जो बनवतो की नाही, त्याच्यात बऱ्यापैकी याच वस्तू असतात आणि याने केस न खूप जास्त सिल्की होतात आणि तेल लावायची पण काहीच गरज पडत नाही. एकदा केसांना हे लावलं आणि केस धुतले की नाही, तर एका वेळचं ना एक हेअर पॅक पण होतो आणि ऑइलिंग पण होतं सोबतच. आता बघा, याच्यात मी पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याच्या स्वरूपातच ते गाळून घेतलेलं आहे आणि गाळल्यानंतर बघा, जसं पाण्यासारखं थोडीच नाही, कारण हे थिक झालेलं आहे, तेल आहे याच्यात. आणि एक हेअर मास्क कसा बनतो की नाही, तसं त्या पूर्ण जे वाटण होते की नाही, त्याच्यातून सुद्धा वस्तू आलेल्या आहेत. तर असं हे छान एवढंच बनलेलं आहे. तर अजून जास्त पाणी टाकून आणि परत त्याच पाण्यात तुम्ही जवस टाकून ते उकळून घेऊ शकता. कारण ते जवसाचं जेल बनणार आहे की नाही, तर ते खूप असं हेल्दी बनणार आहे. तसं करू शकता. किंवा ॲलोवेरा तुम्ही कट करून ॲलोवेराचा गर आणि ते पाणी गाळलेलं दोन्ही मिक्स करून लावू शकता. पण बघा, माझ्याकडे थोडीशी फुलं होती आणखी शिल्लक. तर मी काय केलेलं आहे, दही, फुलं वाटून घेतलेलं आहे, बारीक अशी त्याची पण पेस्ट करून घेतली. कारण की कसं आहे, केस पण माझे मोठे आहेत आणि ते खूप कमी प्रमाणात झालेलं ना, तर बघा, चांगला एक हेअर पॅक व्हावा म्हणून तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या आणखीन पावडरसुद्धा ॲड करू शकता. जेवढं तुमचं गाळून तेलामधून जेवढं हेअर पॅक उरलेलं आहे की नाही, त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचं. किंवा तुम्हाला काहीच टाकायचं नसेल ना, तरीसुद्धा फक्त तेवढं तुम्ही मग माथ्यावरती किंवा पूर्ण स्कॅल्पला तुम्ही मसाज करा आणि त्याच्यानंतर मग केस धुवा, तरीसुद्धा चालेल. म्हणजे कसंही करू शकता 2-3 प्रकारे. पण मी दह्याचा आणि जास्वंदीच्या फुलाचा उपयोग केलेला आहे. फुलं सध्या माझ्या हेअर केअरमधला खूप महत्त्वाचा घटक झालेला आहे आणि त्याच्यासोबतच मग जोडून दही, मेथी किंवा ॲलोवेरा या दुसऱ्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची हेअर ऑइल्स. तर बघा, पूर्ण ते सुद्धा मी वस्त्रगाळच केलेलं आहे, कारण की त्याच्यामध्ये परत कण नको यायला. आधीच 5 मिनिट थोडं जास्त घालवायचे. अ, अ, एकदम ह्याने काय होतं, की परतचा आपला त्रास आहे की नाही तो वाचतो. आणि जे गाळून घेतलेलं आहे की नाही, त्याच्यातच मी जे तेलातून गाळून घेतलेलं होतं, त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे मिक्स केलेल्या आहेत. आता तेल कसं बनवलेलं, तेलाचा व्हिडिओ पण येईलच, तो एडिट करते मी, उद्या येईलच तो व्हिडिओ. आणि या दोन्ही मिश्रण चा हेअर पॅक जो आहे की नाही, तुमच्या लक्षात येईल की अगोदरचे माझे जे हेअर पॅक्स असतात ना, तसंच बनलेलं आहे. खूप हेल्दी आहे हा आणि त्याच्यात मेन म्हणजे खूप साऱ्या वस्तू आहेत, तेल आहे. त्याच्यामुळे ना केस धुतल्यानंतर केस आपले खूप सिल्की होतात, एकदम शायनी होतात आणि एक वेगळ्याच प्रकारची चमक असते. तर सगळ्या केसांना मी लावून घेतलेलं आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल की ते पातळसर होतं, त्यामुळे एकदम हाताला पण असं लिक्विडी लागत होतं. म्हणून मी सगळं पूर्ण केसांना लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर केस धुतलेले आहेत. तर बघा, तुम्ही ज्यावेळेस तेल बनवता की नाही, तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा यातील कोणताही प्रकार करू शकता आणि असं वाया न घालवता तुम्ही लावू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.